लाडली बहन योजना का लाभ पिछले 2 महीनों से नहीं मिलने के कारण महिलाओं में असंतोष बढ़ गया है। वर्धा में राष्ट्रवादी शरद पवार युवती के नेतृत्व में महिलाओं ने सीधे जिलाधिकारी कार्यालय पहुंचकर जिलाधिकारी के माध्यम से ज्ञापन सौंपा। योजना की किश्त तुरंत खातों में जमा करने की मांग की गई है। साथ ही महिलाओं ने चेतावनी दी है कि यदि आगामी 10 दिनों में इस समस्या का समाधान नहीं हुआ तो वे तीव्र आंदोलन छेड़ेंगी। लाडकी बहीण योजना अंतर्गत आम्ही पूर्ण जिल्ह्यातल्या ह्या महिला भगिनी आम्ही जमा झालो आहोत राष्ट्रवादी युवती कडून। यांचा प्रॉब्लेम हाच आहे की काही महिलांचा केवायसी झाला आहे, काही महिलांचा केवायसीचा प्रॉब्लेम होता आणि तो सॉल्व्ह झाल्यावर सुद्धा त्यांना त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत नाही आहेत। बाल कल्याण विभागामध्ये त्या जाऊन आल्या आहेत स्वतः। आम्ही त्यांच्यासोबत पाठपुरावा केला, पण त्यानंतरही त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत नाही आहेत। तर या निमित्ताने आम्ही इथे अधिकारी कार्यालयामध्ये येऊन निवेदन दिलेलं आहे। येत्या 8 ते 10 दिवसात जर हा प्रॉब्लेम आमच्या महिला भगिनींचा हे करण्यात नाही आला, सॉल्व्ह करण्यात नाही आला, तर आम्ही पुढे आंदोलन घेण्याचा ठरवलेलं आहे। वर्धा से योगेश लखोटे की रिपोर्ट।